स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात जर संकट असेल, आजार असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. स्वामी समर्थ स्वतः तुमच्याशी बोलायला आले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. स्वामींच्या विचारांनी आणि संदेशांनी अनेक सेवेकरी त्यांच्या मनात आत्मिक शांती, आनंद आणि यश प्राप्त करून घेत आहेत. त्यांनी निस्वार्थ लोकसेवा, प्रेम, श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले. स्वामी महाराजांचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी, मनशांती आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करते. स्वामींच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येत असते. आपण सद्गुणांचा स्वीकार करून जीवनात सुख, शांती, समृद्धी आणू शकतो. स्वामीमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासाठीच मित्रांनो, आजचा हा संदेश खास तुमच्यासाठीच आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. स्वामी, तुम्हीच आमचा आधार आहात. तुम्हीच आमच्या सर्व शक्तीचे आधार आहात. तुम्हीच आमचे भगवंत आहात. स्वामी सांगतात, माणसाच्या मनात श्रद्धा असेल तर त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम आहे. होय स्वामी आई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा. हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे. फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा. चुकूनही फळाची चिंता करू नका, कारण भगवंत देव वेळ आल्यावर चांगल्या कर्माची फळं हे देतच असतो. लोकांची सेवा करणं हा सेवकरी धर्म आहे. तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते. मित्रांनो, खरंच जर तुमच्या मनाला शांती हवी असेल तर तुम्ही स्वामींच्या चरणी शरण जा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू देऊ नका. तुम्ही योग्य आचरण करा. हाच तुमचा खरा धर्म आहे. भक्तांच्या सेवेतच स्वामींची खरी सेवा आहे. सर्वांनीच सद्गुणांच्या मार्गावर चालायला पाहिजे, कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात. प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवेतच असतो. त्यामुळे स्वामी सेवा करा. स्वामींचे नामस्मरण करा. दूर करा तुमच्या मनातील वासना व लोभ. हे तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे. मनाची शांती करायची असेल आहे ना, तर मग निस्वार्थ भक्ती, लोकांची सेवा आणि आदर ठेवून स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा. स्वामीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा. तुमचे प्रत्येक काम नक्कीच सफल होणार आहे. तुमच्या मनात जर शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतील. सर्व काही शक्य आहे. जर स्वामींवरती तुमचा विश्वास ठाम असेल, स्वामी कृपा सदैव तुमच्यावर होणार आहे. म्हणूनच अशक्यही शक्य करतील स्वामी. जर विश्वास असेल तर स्वामी आई, मी तुझं लेकरू आहे असं टाईप करा. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणीवर मात करण्याची शक्ती स्वामी माऊली देत असते. जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर हेच जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्ती मार्ग आहे. सर्वांशीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा. तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल. तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थ भावना ठेवा. स्वामी भक्ती नक्कीच तुम्हाला मिळेल. साधना, तप यामध्ये सातत्य ठेवत चला. तुम्हाला याने नक्कीच फळ मिळेल. जर दुःखाला आणि संकटांना सामोरे जायचं असेल तर आपल्यात धैर्य असणे खूप आवश्यक आहे. 108 मनांच्या माळेचं जप करताना मन भटकते, पण नोटाचे बंडल मोजताना मन जाग्यावर असते. किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पण जो करता करविता भगवंत तो देत असतो. त्याचे नामस्मरण करताना मन का विचलित व्हावं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं मन स्वच्छ, निर्मळ ठेवा. इथे हिशोब हा कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो. होय, जर तुमचे कर्म चांगले असले की ते कधीच संपत नाही. त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात, पण त्या तात्पुरत्या असतात. त्या येतात आणि एक चांगला अनुभव आयुष्यभरासाठी देऊन जातात.
परमेश्वरावर मनाभावापासून विश्वास ठेवा. तो योग्य वेळ आल्यावर एवढं काही देतो की तुम्हाला परत काही मागण्याची वेळसुद्धा पडत नाही. जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा, कारण अपेक्षा तर कधीच संपत नाहीत. माणूस संपून जाईल पण अपेक्षा संपणार नाहीत. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तुम्हाला चिंता कशाची आहे? स्वामी आई आपल्याला सदैव आशीर्वाद देत आहे, कारण आपल्याला प्रेमाने मायेने जवळ घेणारी आपली स्वामी माऊलीच आहे. सहमत असाल तर माझी स्वामी आई असे टाईप करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. धन्यवाद. माणूस जेवढा मनाने मोठा असतो तेवढा तो मनानेही मोठा होत जात असतो. स्वामींचे विचार कायम तुम्ही लक्षात ठेवा. स्वभावाने सरळ आणि मनाने मोकळे राहा, पण कधीही जीभ मोकळी सोडू नका, नाहीतर शब्दांचे घाव होतील. सर्व नाती गोती माझी, पण अपार निष्ठा आणि विश्वास माझ्या स्वामी माऊलीवर ठेवा. प्रत्येक दिवस हा शुभच असतो, फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याची. स्वामी सगळ्यांना सांगतात, आयुष्यात तुम्ही चांगले कर्म करा. तुमचं चांगलं करायचं काम हे माझ्यावर सोडून द्या. तुम्ही माझे सर्व काही. मी भक्त राहीन फक्त तुमच्या ठाई. तुमच्याशिवाय माझ्या स्वामी या जगात दुसरं कोणी नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, आयुष्यात नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवा. काही वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि काही चांगले लोक साथ देऊन जातील. फक्त आपल्या स्वामी माऊलीवर विश्वास ठेवा. ते म्हणतात, लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताक घुसरावे लागते, तसेच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण आणि भक्ती करावीच लागते. कोणतेही काम असो किंवा सेवा असो, ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी करा. त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको, तरच तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळेल. कोणतेही काम असो किंवा सेवा, ते तुम्ही करत राहा. तुमचं स्थिर मन हेच तुमच्या आयुष्यातलं महत्त्वपूर्ण ब्रह्मास्त्र आहे. जे लोक फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या आयुष्यात चांगले लोक कधीच जास्त काळ टिकत नाहीत. स्वामी माऊली म्हणतात, जीवनात झालेल्या त्रासाला विसरून पुढे जायचं असतं, पण मात्र त्यातून शिकलेला धडा कायम लक्षात ठेवायचा असतो. ते म्हणतात ना, सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजून घेतल्याशिवाय भगवंत समजायला वेळ लागतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, उगाची भीतोशी भय हे पडू दे, उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. गुरु माऊली तूच दिगंबर, तुझ्या चरणी झुकते सारी धरती. अंबर वास करीतो जिथे ते स्नान औदुंबर शरण भावे. तुझे मिटावे अंतर. मित्रांनो, डोळे बंद केले की स्वामी तुम्हीच दिसता. संकट आले तरी कितीही तरी तुम्हीच मला दिसता. श्री स्वामी समर्था. तूच माझा पाठी राखा. स्वामी राया तूच माझा पाठी राखा. प्रत्येक चुकांची माफी ही स्वामींच्या चरणी मिळते, पण ती एकदाच मिळते, पुन्हा पुन्हा नाही. म्हणून तुम्ही कायम लक्षात ठेवा, आपलं मन मोठं ठेवा. बाकी गोष्टी आपोआप मिळतात. जे काही मिळाले त्याचे आभार मानावे देवाचे, मग ते चांगले असो किंवा वाईट, कारण ते आपल्याला आपल्या कर्माचे फळ आहेत. हेच लागत राहील म्हणून हिंमत हारू नका. फक्त कठीण काळात साथ देणाऱ्यांची किंमत लक्षात ठेवा. स्वामी, तुम्ही साऱ्या जगांचे पालनार आहात. तुमच्या कृपेने आम्ही सुखरूप आहोत. जेथे संपतात आपले प्रयत्न तिथून साथ देतात स्वामी राया. आपल्याला आपण जितका सकारात्मक विचार करतो तितकेच आपल्या जीवनात सकारात्मकता घडते. देव म्हणतो, नेहमी म्हणा की माझ्याबरोबर सर्व काही चांगले होईल. वाईट होणार असले तरीही ते चांगलेच होईल. आपण जितका चांगला आणि सकारात्मक विचार करतो तितकी आपल्या जीवनातील प्रत्येक कृती आपोआप सकारात्मक होत जाते. त्यामुळे सकारात्मक संकल्पनामध्ये एवढी ताकद आहे की ते काही नकारात्मक घडत असले तरीही ते सकारात्मक येतं. या सकारात्मक संकल्पनेमध्ये एवढी ताकद असते की काही नकारात्मक घडले तरी आपण त्याला सकारात्मकतेमध्ये बदलू शकतो. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मी स्वामी आईंना प्रार्थना करते
की ती तुमच्या आयुष्यातील सगळे दुःख नाहीसे करो आणि तुमच्या घरात आनंद, सुख, संपत्ती यांची भरभराट हो. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते पण या व्हिडिओचा लाभ घेतील. धन्यवाद.